बंद केला, कारण जड जीवाचा उद्धार होण्यासाठी. कारण जीव जडचा किती जड आहे, एवढा जड आहे, एवढा जड आहे. कारण का जीव जड झाला, महाराज ह्याच्या मागे लागला. आणि ते बुद्धी इतकी दखलली, आपल्याला इतकी दखलली, नको त्याला माझं म्हणून बसला. आणि म्हणून जीवाची आरोग्याची संपत नाही माझ्या बापांनो. म्हणून साधू संताला आपली किव आली बरं का, आपली दया आली. आणि म्हणून साधू संत महाराज अवतीर्ण झाले या भोवतलावरती. आणि आज्ञानी जीवाला नको तिथं अडकलाय, त्यातून काढण्यासाठी आमचे साधू संत आले. एक दृष्टांत सांगतो, सिद्धांत धंदो करावे. एक समर्थ सद्गुरू एक सुंदर दृष्टांत सांगायचे. काय झालं म्हटले महाराज, लक्ष देऊन ऐका बरं का, की पूर्वीचा काळ आणि पूर्वी पाण्यासाठी महाराज, पाणी जर म्हणलं तर आपल्याला लांबून वाहून आणायला लागायचं. तेच पाणी असं का नाही, डोळ्याला असं तरी माता मध्ये आडावरती जायच्या. मग आता आडाचं पाणी काढायचं म्हणलं तर महाराज, पूर्वी मोटर असं चालू होतं का आपल्याला? पूर्वी मोटर राहायच्या का नाही, पूर्वी काय राहायच्या, मोटर राहायच्या. आणि थोडंसं पाणी जर काढायचं म्हणलं तर शेंदावं लागायचं का ना बादलीने. आणि असं शेंदत असताना काय झालं महाराज, परत बादली काव्यापासून सुटली आणि सुटली कुठे गेली, आता आराम काय हो, थोडंसं पाणी आणि खाली काही शिकलेलं आहे. सांगा बरं, तीच बादली जर आळात तशीच पडून राहिली तर काय होईल कालांतर? माझी भाषा कठीण सगळ्यांना. ती बादली जर आळात तशीच पडून राहिली तर कालांतराने काय होणार आहे? थोड्या कालावधीमध्ये काळामध्ये महाराज त्याला गंज लागणार आणि बादली काय जाणार, सोडून जाणार. पण महाराज त्या बादलीचा जातबाई म्हणजे कोण, गळ. महाराज तो गळ काय करतो, आपला जातबाई अडकलाय कुठं, गाळात अडकलाय, म्हणून त्याचा जातबाईला दया यायची आणि तो गळ आत सोडला जातो का नाही. तो गळ काय करतो, चिखलात फिरतो. त्यासाठी फिरतो, आपली जातबाई अडकली ना बादली, आणि कुठं लागतो, कुठं लागतो, कानाला लागतो. कानाला लागतो, पण बादली एवढी हुशार, कानाला लागलं तरी महाराज त्याचं ते पुन्हा कोणी त्यातच मारती, पुन्हा त्यात उडी मारती. पण पुन्हा त्या गळाला दया येते आणि पुन्हा त्या बादलीच्या कानाला लागतो आणि अलगद महाराज त्या बादलीला बाहेर काढतो. दृष्टांत आपला सिद्धांत आहे का बरं का. आता सिद्धांत कळलं नाही महत्वाचं आहे. जीवची बादली तुम्ही आम्ही या महाराज भगवत चक्रामध्ये आपण अडकलेलो आहोत महाराज. आणि ह्यात आपली माती होणार आहे, ह्यात आपली अधोगती थांबणार नाहीये. म्हणून आपले जातबाईमध्ये संत बरं का, की आपल्यासारखे झाले होत, या मृत्यूलोकामध्ये आले, आपल्यासारखा अवतार घेतला, आपल्यात राहिले, पण महाराज जगात राहिले. पण जगावेगळी गोष्ट संतांनी सांगितली, जगावेगळी गोष्ट, तरुण जाण्याची गोष्ट सांगितली. कानाला लागली हो संत बरं का. कुठं लागली, नाथपार सांगतात कानिके पेरले, आता आध्यात्माची पेरणी कुठे आहे बरं का. एवढं कळलं की कामच झालं, मला मामाची कृपा झाली. ती अद्वैत तत्वज्ञानाची पेरणी जीवाच्या कानात व्हायला पाहिजेत महाराज. आणि कानात पेरणारे महाराज बरं का अध्यात्मात आज किती पेरावं लागतं महाराज. मग आमच्या ताईंनी सांगितलं महाराज, ह्या क्षेत्रामध्ये म्हणले 20-20 गोण्या निघायच्या. खरं आहे, भुईमुगाच्या 20 गोण्या महाराज, एवढे छोट्या क्षेत्रामध्ये. आता या मंडळी भरपूर त्याग आहे महाराज, लय मोठी सेवा आहे. पहा व्यवहारामध्ये जिथं पेरतो तिथं उगवतो, शेतात पेरलं घरात उगवलं. आपल्याकडे कसं आहे व्यवहार, तुम्हाला चांगला माहिती, लक्ष देऊन ऐका बरं का. व्यवहार शेतात पेरलं तर शेतात उगवतं, पण आध्यात्मिक क्षेत्रामध्ये पेरणी कानात आहे आणि उगवणं डोळ्यात आहे. बघा कळलं तर म्हणतो समजण्यावर इशारा खातो तयार. पेरणी कुठं आहे, कानात. उगवणं कुठं आहे, डोळ्यात. तुम्ही म्हणतो ना ताई महाराज काय बोलतच काढले तुम्ही, ते तर आमच्या डोक्यावरून जाईल, डोक्यावरून नाही जाऊन द्यायचं.
कारण कसं असतं डोक्यावर गेलं की मग घोटाळा झाला विठाला मग डोक्यानं जर गेलं तर किती कीर्तन ऐकली तरी परिवर्तन होणार नाहीये. त्याने म्हणतात एकच खुशीत बघा एकच कीर्तनात काम होतं पण ऐकणारा तसा पाहिजे. एखादा दृष्टांत निघाला म्हणून सांगतो फिरून ऐका. काय झालं महाराज एका ग्रस्ताने 3 बावल्या विकायला आणले होते मार्केटमध्ये. किती बावल्या? 3 बावल्या. फिरून ऐका 3 बावल्या विकायला आणल्या होत्या आणि त्या ग्रस्ताने ज्यावेळेस घ्यायची बावली म्हणून विचारलं 3 बावल्या हुबेहूब होत्या पण पहिल्या बावलीची किंमत विचारली तर त्यांनी सांगितलं 500 रुपये. दुसऱ्या बावलीची किंमत सांगितली 2000 रुपये. तिसऱ्या बावलीची किंमत विचारली 5000 रुपये. ते म्हणलं एवढं फरक राहू लक्ष देऊन ऐकावं त्या बावल्याची किंमत. त्यावेळेस तो विक्रेता होता त्याने सांगितलं भाऊ पहिली बावली ना त्या दोरा सोडला ना तिकून सोडला तिकून निघतो. दोरा सोडल्यापासून निघतो तिकून सोडला की किंमत किती? 500 रुपये. पण दुसरी बावली होती महाराज कानात तो दोरा सोडला तर कुठं निघायचा? तोंडातून निघायचा. किंमत किती? 2000 रुपये. तिसरी बावली दिसायला सेम टू सेम पण त्यांनी सांगितलं कानातून दोरा सोडला दोरा कुठं येतो? पोटात येतो. तुमचा संपला सिद्धांत ऐका विठाला जीवरूपी भावली आहोत पण जीवरूपी भावलीमध्ये पहिल्या भावलीची किंमत 500 रुपये. कीर्तनाला आलो ऐकलं हिकून ऐकलं हिकून किंमत किती? 500 रुपये. तिच्यापेक्षा थोडी बरी कुठली? 2000 रुपये किंमत. कानाने ऐकलं टाकलं महाराज 2000 आणि 5000 कुठली महाराज? तिची कानाने ऐकलं आणि महाराज पोटामध्ये साठवलं. तिची किंमत विशेष आहे. आता आपलं कसं आहे आपली कुठली बावली? आपण कुठल्या वर्गात बसतो? कीर्तन ऐकलं पण ऐकून ज्याने ऐकलं ना त्याला ती उत्तम बावली झाला. त्यावेळेस श्रवण घडतं आणि श्रवण घडल्यानंतर कानाने श्रवण वाक्याचा बोध होतो आणि डोळ्यात महाराज उगवली होती. डोळ्यात उगवली होती म्हणजे काय होतं? महाराज डोळ्याची डोळी दिसते ना कारण ते डोळीत निघून जातं. तुम्ही सांगा काय वेळ कुठं होती? थोडं जड जाईल पण परत येतो खाली येणार परत थोडंसं आता इथे निघायला सांगतो. काय वेळ कुठं होती? झालीकडे असलं कोणाला कमीत कमी अनुभव दुसऱ्याचा तरी. काय वेळ कुठं होती? नाही दिसती डोळ्यात पण होती कुठं? राग कुठं येतो हे तुम्हाला चांगलं दिसत कळत. राग कुठे येतो? डोळ्यात आतमध्ये. काही येतच नाही राग तुम्हाला. राग कुठे येतो? काय म्हणत आत राग येतो. लक्षण कुठं वाटतात? देहावरती प्रकट होतात ना. देहावरती लक्षण होतात. पायरी पोटात होते पण लक्षण कुठं प्रकट होतात? डोळ्यामध्ये नखामध्ये. तसा जीवाला रोग झालाय आतमध्ये. आणि लक्षण महाराज डोळ्यामध्ये म्हणून तोही दिसतोय. आता तसं जर पाहायला गेलं तर आदर्श ज्ञान त्यावेळेस गुरुच्या मुखातून कानामधून पोटात जातं आणि दृष्टीत विशेष महाराज दृष्टीत एकत्व येतं विठाला. जीव जो आहे तो इतर ठिकाणी रमलेला आहे महाराज. आईचा त्या ठिकाणी रमलेला आहे पण साधू संत सावधान आहे. जागे आहेत ते तुम्हाला जागे करण्यासाठी
आपल्याला साधू संत सावध करण्यासाठी येतात, जागा करण्यासाठी येतात. कसे देऊन ऐकावं का? साधू संत आपल्याला जागा करतात, सावध करतात. एवढा जागा कोण करतं आपल्याला? बरोबर का? जर पाहायला गेलं तर सायंकाळी झोपल्यानंतर जर मुलाची पेपर सकाळी लवकर असावा, लहान मुलं आहेत, मग घरची त्याला काय करतात? जागा करतात. बघा बरं का? आता सुस्तीत होऊन झोपल्यानंतर आईवडील जागा करतात. हा, एवढंच नाही, यवराज महाराज लग्नाला आला. हा, त्याला काही गोष्टी काय महत्वाच्या कळत नसेल तर घरची महाराज पुन्हा त्याला जागा करतात. बाळा आता तू काहीतरी उद्योगी व्यवसाय कर, तुला पोरगी पण द्यायचं, आता लय अवघड झाले, नारळ मुलगी सुद्धा भेटत नाही. हा बाळू, तू आता काय केलं, आता उद्योग व्यवसाय काहीतरी कर. तिथे वीज जागा करतात बरं का. पण महाराज हे झाला यावरच जागा करणं. पण हिताच्या ठिकाणी सावध करतात ना ते संत आहेत मायबापांनो. सांगा बरं, आपलं हित कशात आहे? कशात आहे? आता प्रपंचिक जीवाला विचारायचं, प्रपंचिक जीव महाराज वाढावे, संतान गुरु व्हावे, तर धान्य ही त्याची आवड आहे. वाटतं ह्यात तिथे काय नो. पण साधू संत सांगतात ते व्यवहारिक हित झालं, खरं हित त्यात नाही महाराज, खरं हित त्यात नाहीये. त्या भगवंतानी अनमोल किंचितचा नरदेह त्या भगवंताच्या प्राप्तीसाठी दिलेलं आहे आपल्याला मायबापांनो. हा, ते महत्वाचं काम आहे बरं का. कारण भगवंताने आपल्याला इथं पाठवलंय, या मृत्यू लोकांमध्ये पाठवलंय. कशासाठी पाठवलंय? हे महाराज, आपण आपल्याला ओळखण्यासाठी पाठवलंय. आपण आपल्याला ओळखतो का? चांगला विचार करा, लक्ष देऊन ऐकावं का. आपण आपल्याला ओळखतो का? महाराज, आपण नाव सांगतो की ह्याचं नाव सांगतो, आपलं नाव सांगतो. आपण आपल्या ह्याचं नाव सांगतो, आपलं नाव सांगत नाही. आणि आपलं नाव ते वेगळं आहे थोडं महाराज. मी त्या दिवशी बोलून गेलो महाराज, त्या दिवशी बोलून गेलो आणि बोलत असतो कीर्तनात काय नावरच नाव शोधायला लागतं, कोणाकडे जावं लागतं? कधी लागतं नावरच नाव? तो दोघांना काय अनुभव चांगला आहे. आमचे काळे महाराजांना काय अनुभव आहे, नावी महाराजांना काय अनुभव चांगला आहे. कधी लग्नाच्या टायमिंगला नावरच नाव काढायला हवं. कोणाकडे जातात? काळे महाराज आहे ना तुम्हाला, योगेश महाराज. कोणाकडे जातात? कोण जातात? घरचे आपल्या. म्हणजे आपलं नावरच नाव शोधायला आपल्या घरच्यांना महाराज ब्राह्मण काकाकडे जावं लागतं. आपलं बरं का, आपलं मूळ नाव शोधायला कोणाकडे जावं लागेल? महाराज संतांकडे जावं लागेल, सद्गुरूकडे जावं लागेल. त्याशिवाय आपलं मूळ नाव आपल्याला सापडणार नाही महाराज. आणि त्या मूळ नावाच्या ठिकाणी सावध असणं म्हणजे हिताच्या ठिकाणी सावध असणं. ठिकाणी 10 रुपयाचे महाराज 15 रुपये कसे होतील हे आम्हाला चांगलं माहिती. सांगा बरं, यावर जर महाराज आपण दुकान टाकलं, किराणा दुकान टाकलं, 100 रुपयाला आणलेली वस्तू किती रुपयाला येतात? तुमच्याकडे तसंच दुकान, दुकानदार किती किती लावलेली वस्तू, 100 आणलेली वस्तू 120 रुपये किंमत कमी विकावा का 90 मध्ये? म्हणजे असा कुठलाही मार्केटमध्ये असा कोणी भेटणार नाही मला 100 आणलेली वस्तू 90 रुपयाला देतो. ती म्हणतो मुद्दाच घाटा. म्हणजे तो व्यवहाराच्या ठिकाणी तत्पर आहे, तो व्यवहाराच्या ठिकाणी तत्पर आहे, व्यवहारिक हिताच्या ठिकाणी सावध आहे. पण महाराज मूळ हिताच्या ठिकाणी तो सावध आहे. कारण कारण पहा, आपली जमीन पडी कुणाला धाव वाटते हो, अशा नदी काठची जमीन असावा. पडी घ्या वाटते का आपल्याला? नदी काठची जमीन पडी घ्या वाटते? अहो माळा तरी बोर घेतोय आम्ही, बोर होतो बोर घेतोय, पाणी नाही लागलं तरी बोर घेतोय आम्ही. का? आम्हाला जमीन पडीक घे वाटत नाही. आणि आपली हाताची जमीन पडीक आहे, कारण ह्यात नको विषयाचं सर उगवलंय. तुम्ही भाग्यवान म्हणजे एक महाराज मामाच्या दरबारामध्ये महाराज या निमित्ताने येत आहे, आणि ह्या निमित्ताने आलं ना ही जागृती आपल्याला होती. मामा आपल्याला सुखबुद्धी देतात, मामांची तुम्ही सेवा करताय. मग त्यानंतर पाहिलं महाराज सुंदर असं फराळीचं नियोजन. मग किती तयारी महाराज, भावी भक्त येणार आहेत, त्यांना प्रसाद तयार झाला पाहिजेत, फराळाची पंग त्यांना द्यायची. बघा ना, अन्नदाते भाऊ किती भाग्यवान महाराज, या अन्नदाते आहेत ना महाराज.
हा त्यांनाही कोट परिणाम करतो महाराज. कारण आज फराळाचं नियोजन तुमच्याकडे आहे महाराज. हे जे असणारे आजचे जे त्यांचं असणार चिरंजीव साईनाथ साई सुरेश मोहिते मला त्यांनाही लाख लाख धन्यवाद देतो की आज एकादशीच्या पर्वकामध्ये तुम्ही हरियोग साधून आणला आहे. आणि म्हणून महाराज आपण बाहेरच्या ठिकाणी सावध आहोत. आपल्या व्यवहारातले जमीन जरा वहीत करायचे म्हणलं तर आम्ही महाराज तिथं सावध आहे. त्या शेतामध्ये पीक आणून त्या जमीन असणारे पिकवतो, उत्पन्न काढतो, पण ही 3.5 हाताची जमीन ह्या विषयांचं महाराज तण आलेलं आहे आणि ते तण काढायला आम्ही कार्यरत नाही महाराज. बरं का, आमच्यासाठी कीर्तन आहे. कारण नाचून कीर्तनाचे ज्ञानदीप लावू जगी ज्ञानरूपी अंधकाराचं तण त्या कीर्तनातून काढायचंय. ठिकाणी तो सावध असेल, तो जागा असेल, परंतु बरोबर आहे त्यांच्या आई वडिला तर नीट वाचायचा सांगायचं. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये जगाचे जगद्गुरु तुकोबा सांगतात, जो आपल्या हिताला सावध आहे, जागा आहे. पाहना चिरंजीव साईनाथ ते साई सुरेश मोहिते महाराज हिताच्या ठिकाणी सावध. म्हणून आज मामांच्या दरबारात महाराज हा वाढदिवस साजरा होतोय. खरंच मी मगाशी बोलून गेलो, त्यांच्या आई वडिलाला प्रथमतः धन्यवाद आहे. धन्यता आहे त्यांच्या आई वडिलाला महाराज. कारण आपल्या हिताला मग सांगा हित कशात आहे, हित कशात आहे. महाराज हित ते करावे. सुंदर प्रमाणे आहे बापांनो आणि उपदेशही सुंदर आहे महाराज. कारण आपलं हित कशामध्ये आहे, कसे देऊन ऐका बरं का. सद्गुरू मामांच्या दरबारामध्ये आपण आलोय, बाकीचे विचार रोडच्या पलीकडे सोडून द्यायचं. आता हिथं आलोय ना, मामांचं व्हायचंय आपल्याला महाराज, भगवंताचं व्हायचंय, जगाच्या मालकाचं आपल्याला व्हायचंय. आणि म्हणून तू बरं सांगतात हित ते करावे देवाचे चिंतन. भगवंताचं चिंतन करण्यामध्ये आपलं हित आहे महाराज. पण जीव चिंतन करतो का चिंता करतो. जीव हा चिंतन करतो का चिंता करतो. कशाची करतो.
नित्य साधुसंत वर्णन करतात रोज उठवणी हयाची चिंता. कशाची चिंता आपल्याला आहे? माता माऊलीला पहिली चिंता भाजी कोणती करायची. आणि त्यात कोरोनाच्या काळात लय डेंजर महाराज. कोरोनाच्या काळात आपल्याकडे बरं होतं शहर ठिकाणी लय अवघड आहे. काय खावं का नाही. महाराज रोज उठवणी खावयाची चिंता. मग समर्थ सद्गुरू श्री बाबा म्हणायचे बरं का, श्रीपाद बाबा म्हणायचे, सांगा किती खाल्यानंतर पोट भरेल. योगेश महाराज आपलंच पाव थोडं दोघांचं. किती खाल्यानंतर पोट भरेल. पोट बरंच का भरल्यासारखं वाटतं बाबा, बरंच का भरल्यासारखं वाटतंय. आणि जर खरंच भरत असेल तर दुपार सकाळचा खायला दुपार दुपारा नाही पाहिजे बरं का. महाराज समर्थ सद्गुरू म्हणायचे आजपर्यंत आपण किती पोती रिकामी केली. दुसऱ्याचं काढू नाही पण आपलं पाहिल्याशिवाय राहू नाही बरं का. सांगा बरं आजपर्यंत आपण किती पोती रिकामी केली असतील. पोट भरलं का खरं. भरल्यासारखं वाटलं बरं का. किती भरल्यासारखं वाटलं पण भरलं नाही महाराज. पोट हे भरत नाहीये बघा ना. गावात नाही भरत आपल्याला गाव सोडावं लागतंय. माणूस तालुक्याच्या ठिकाणी जातो. तालुक्याच्या ठिकाणी नाही भरलं तर महाराज तालुका बदल. कधी महाराज काही कालांतर जिल्ह्यात महाराज जिल्हा सोडतो नाही पोट भरत महाराज. राज्य सोडलं पर्यायी लोकांनी देश सोडला पण पोट भरलं का. पोट भरलं नाही महाराज. आणि तरी आम्हाला चिंता कशाची. रोज उठून खावयाची चिंता. आणि महाराज या चिंताचा परिणाम महाराज बघा, चिंता जर घालवायची असेल तर चिंतन महत्वाचं आहे. महत्वाचं आहे. आणि मूळ चिंतन करण्यासाठी एक चिंतन करा. भगवंतानी हा 3.5 हाताचा करते मला. कशासाठी दिला. महाराज ज्या वेळेस ब्रह्मदेवाला काम सांगितलं, महाविष्णू ब्रह्मदेवाला काम सांगितलं. ब्रह्मदेवाला लक्ष देऊन ऐका काय सांगितलं काम. सांगितलं महाराज सृष्टी उत्पत्ती करण्याचं डिपार्टमेंट होतं कोणाकडे. ब्रह्मदेवाकडे. ब्रह्मदेवाला सांगितलं सृष्टी उत्पत्ती करण्याचं सर्व काय तू तयार करण्यासाठी ब्रह्मदेवाला नेमणूक केली. भागवतामध्ये सुंदर विषय आलेला आहे. आणि ज्यावेळेस भगवंतांनी सर्व जीव मात्र मला सर्व प्राणी तयार केले. आणि तयार केल्यानंतर महाराज महाविष्णू पाहण्यासाठी मला चेकिंग करण्यासाठी महाराज त्यावेळेस महाविष्णू आले ना. भगवंताने सर्वांना पाहिलं पण पाहिल्यानंतर भगवंताला समाधान नाही झालं. का झालं नाही समाधान. अरे अनेक तयार केले पण माझ्या प्राप्तीसाठी एकही योग्यतेचं नाही. सांगा बरं गाईच्या योनीमध्ये भजन करता येतं का. बैलाच्या योनीमध्ये भक्ती करता येते का. शेळ्यांच्या योनीमध्ये पारींच्या योनीमध्ये घरच्या गाईंच्या योनीमध्ये भजन करता येतं का. असं झालं का. आता आषाढी वारी झाली. गाया म्हणजे सारखं काय मग मालकाची ओरडे. आता चला आपण एखाद्या मिटिंग भरली तर म्हणले आता आषाढी जवळ आली आपण दिल्लीला जाऊ. म्हणजे जरच्या गाया कुठं जात नाही. गायाचं सांगतो बरं का घोटाळा व्हायचं. मला त्यांना एखाद्याची करत ऐका दावणीचे काय आल्या इकडे बाबा चला आज सद्गुरू बाळामामांच्या मंदिरावरती एकादशीचं कीर्तन उत्सव आहे. मोहिते परिवारामध्ये सुरज भाऊ सुरेश मोहिते
त्यांचा असणारा जन्मदिन आहे, वाढदिवस आहे, असतो असणारा तिथं बर्थडेचा कार्यक्रम साजरा केला जातोय. चला आपण सुद्धा कीर्तनाला आता सांगा जर सेवाईला मागून तुम्ही इकडे आले का घेऊन आले आणि घेऊन आले त्याला कळलं असतं का विठायला हा तर विचारायची नाही. इतर वेळींना हे कळत नाही म्हणून भगवंतांनी पाहिलं अरे माझे भजन करण्याचे योग्य तिथे नाही, माझी प्राप्ती करण्याच्या योग्य तिथे नाही. त्यावेळेस ब्रह्मदेवाला जवळ घेतलं भगवंतानी आणि जवळ घेतलं आणि सांगितलं अरे एवढे जरी असले तरी माझ्या काय कामाचे महाराज, एवढे जरी असले तरी काय कामाचे. आता घरात कुठल्या माणसाला जास्त महत्व असते किंमत असते, कामाच्या का बिगर कामाच्या आपलं सारखं. कोणत्या माणसाला माणसं काय कळतात बिगर कामाच्या का कामाच्या. महाराज भगवंत म्हणतात हे काय कामाची आहे, माझी भजन करू शकत नाही, मला ओळखू नाही, माझी प्राप्ती करू शकत नाही. आणि मग भगवंतांनी सांगितलं ब्रह्मदेवाला की अशी पिढी तयार कर ती माझी भक्ती करीत, माझं भजन करीत, माझं चिंतन करेल. त्यावेळेस भगवंतांनी स्पेशल मॉडेल तयार केलं, ही बसण्यासाठी केलं का भगवंताच्या प्राप्तीसाठी मनुष्य योनी आहे. हा इतर योनी हा भोग योनी आहे, पण मनुष्य योनी ही कर्मयोनी महाराज. आणि कर्मी करेगा तो नरका नारायण बरं जायगा. पण काय होतं माय बापांनो, त्या संसारात तुम्ही आम्ही पडलो आणि पडल्यानंतर जे कामासाठी भगवंताने आपल्याला इथं पाठवले ना ते कामच आपण विसरून गेलोय. हा आणि विसरण्याचा परिणाम काय कारण ह्या माया जाळामध्ये आपण अडकलोय महाराज. बघा ना प्रत्येकाला एक असा भ्रम तयार झालाय. कशाचा भ्रम तयार झालाय महाराज, असा भ्रम तयार झालाय की मी कशासाठी आलोय हेच त्याला कळायला तयार नाही. आणि नको त्याला माझं 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 म्हणतोय. आपल्याकडे म्हण आहे नको त्याला माझं माझं म्हणणं हे वज आहे. कुठलं वज आहे का बरं वज आहे बरं का. नको त्याला माझं म्हणत बसला, पण जो भगवंत माझा आहे त्या भगवंताला तुम्ही आम्ही विसरलो महाराज. कारण हा मायेचा प्रभाव आहे. तरणी वायू लागता मरण तत्वता ओळखू लागे माता पिता कोण कवा कवा मी कोण मी कोण मी कोण महाराज. आणि ह्याचं उत्तर सोडायचे बरं का, त्यासाठी ह्याचं उत्तर सापडलं कारण तो भाग्यवान आहे, तो खऱ्या हिताच्या ठिकाणी सावध आहे. आणि म्हणून खबर सांगतात आपण आपल्या हिताच्या ठिकाणी सावध व्हा. भगवंताने हे मॉडेल भगवंताच्या प्राप्तीसाठी तयार केले. म्हणून त्याचं भजन करायला कधी हलगर्जीपणा करू नका महाराज. सांगा बरं दिवसभरात आपल्याला किती भजन कळलं आज एखादं आहे ना. दिवसभरात देव किती वेळा आठवला. अहो भाग्यवान मंडळी आपण महामानच्या दरबारात आलोय, आता आपल्याला आठव होतोय त्याचं भजन. आपण आणि तिथं येऊन जर हलगर्जीपणा केला ना, जर माणूस कामावर जर चुकीवर जर झोपा काढत असत तर ही कधी काय करत असत. चुकीवर जर झोपा काढत असेल तर कधी काय करत असेल. तसं आपण इथं चुकी होई आता इथं जर आपण भजन नाही केलं तर कधी केलं भजन करू का. आपण कशासाठी या मृत्यूलोकामध्ये आलो याचा विसर पडला माय बापांनो. आणि त्या गोष्टीच्या इतके नादी लागलो त्याच्यासाठी नरदेश दिलाय. त्यासाठी आम्हाला वेळ नाही महाराज, त्यासाठी वेळ नाही. कारण आता आपलं बरं इकडल्या भागात बरं का, आपण जर पुढे गेलो ना पुणे मुंबई दिल्लीकडे गेलो ना इतकं डेंजर काम आहे महाराज. काय काय माणसं म्हणतात आम्हाला मारायला वेळ नाही. आता मारायला काय वेळ लागतो का, मारायला वेळ लागतो कारण हे धकाधकीचं जीवन आणि ह्यात आपण भगवंताचं स्मरण विसरलोय महाराज. आणि विसरल्यानंतर 1984 मध्ये आपल्याला
पडावं लागेल. हे दुःख अनिवार्य आहे आणि म्हणून तुकोबारा सांगतात हे कुणाला आठवतं भक्ती महाराज. हा कारण कारण किती प्रकृती बनली ना, हे 3 गुणच महाराज. कुठल्या ना कुठल्या गुणाने महाराज आपण संपन्न आहे. एक गुण सत्वगुण आहे आणि दुसरा रजगुण आहे आणि तिसरा तमगुण आहे. आता तमगुण जर म्हणलं बरं का, तमगुण जर विचार केला तर तमगुणाने कोणत्याहून लोक तमगुणीत महाराज. किती लोक? हा रजगुणी लाखो लोक रजगुणी आहेत पण सत्वगुणी महाराज हा लय थोडीच महाराज सत्वगुण. हा सत्वगुण कारण महाराज देवाची सुद्धा बघा ना, ब्रह्मा विष्णू आणि महेश. हा महाराज रजगुणात कोण मोडतं, तमगुणात कोण मोडतं? त्या 3 देवाचं तमगुणात कोण मोडतं? तर महाराज महादेव हे तमगुणात मोडतात. रजगुणामध्ये कोण मोडतं? तर ब्रह्मदेव हे रजगुणामध्ये मोडतात आणि महाराज सत्वगुणामध्ये विष्णू मोडतात महाराज. हा आता तमगुणी वृत्ती भरपूर माणसाची वाढली. हा तमगुणी वृत्ती भरपूर वाढली. रजगुणी वृत्ती भरपूर आहे पण सत्वगुण आपल्यामध्ये वाढला पाहिजे महाराज. आणि सत्वगुणाशिवाय परमार्थ घडत नाही बरं का. आणि तुकोबर सतत असा तुम्ही तर 7 जन्माला आला ना कुळामध्ये अभंगाच्या तुझे जन्माला. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबर म्हणतात कुळामध्ये सात्विक संतती जन्माला येणं अतिशय अवघड आहे महाराज, अतिशय अवघड आहे. रजगुणी जन्माला येतील, तमगुणी जन्माला येतील. आणि रजगुणी तमगुणीला देव सोडून सगळं आवडतं बरं का. कोणा सांगतोय रजगुणी तमगुणी देव सोडून सगळं आवडतं महाराज. मग आपण समजून घ्यायचं आपण कुठल्या कॅटेगरीमध्ये बसतोय. महाराज तो सत्वगुणी आहे. त्याला महाराज भगवत आवड असते महाराज त्याला. पाहना दैत्य कुळामध्ये महाराज हिरण्यकशिपू जन्माला आला. हिरण्यकशिपूच्या पोटी म्हणजे दैत्य कुळामध्ये हिरण्यकशिपूच्या पोटी कायरूच्या पोटी भक्त प्रल्हाद जन्माला आला. पण दैत्य कुळामध्ये सात्विक संतती जन्माला यायला आईची पवित्र महाराज. काय पवित्र महाराज. किती सात्विकता प्रल्हादाच्या अंगी महाराज. त्या काळामध्ये हिरण्यकशिपूने महाराज दौंडी दिली होती. सगळ्या नगरीला सांगून ठेवलं होतं तो राजा होता. जर माझ्या नगरीमध्ये कुणी जर भगवंताचं स्मरण करीन, भजन करीन, चिंतन करीन त्याला काय केलं जाईल महाराज? सोळावं केलं जाईल. आपल्याला असं काय बोलतं नाही का हो? केंद्र शासनाने महाराष्ट्र शासनाने असं काय केलंय का? करू शकेल नाही तर महाराज. त्यांना माहिती आपण त्यांच्या जीव त्या भक्तीच्या जीवावर आपणच महाराज. मग सांगा प्रल्हादाला म्हणजे प्रल्हादाच्या वडिलांनी हिरण्यकशिपूने एवढं फरमान काढलं होतं की जो भगवंताचं नामचिंतन करीन नगरीमध्ये त्याला सोळा सोडवलं जाईल महाराज. महाराज पण भक्त प्रल्हाद महाराज नावच बघतोय. प्रल्हाद महाराज स्वतःच भजन करूच लागला. पण महाराज जी शाळा भरली जायची ना महाराज शाळा, त्या शाळेतल्या मुलाला सुद्धा प्रल्हादाने भजन शिकवलं, नामचिंतन करायला शिकवलं बरं का. भजनाची ताकद एवढी
एवढी ताकद आहे नामस्मरणाची, एवढी ताकद आहे. आपल्या परिसरात आपल्या सभोवताची जे आहेत ना ते सुद्धा भगवत भक्तीला लागतात महाराज. पण आपण लागले पाहिजे. प्रल्हादाचं महाराज असं होतं, त्यावेळेस प्रल्हाद भजन करतोय, नामचिंतन करतोय, त्यावेळेस महाराज माझ्या हातीच्या पायाला बांधलं प्रल्हादाला. उकळत्या कढईत टाकलं तेलाच्या, उंच गडावर कडलोट केला. होलिका तर महाराज हिरण्यकशिपूची बहीण होती महाराज, तिला वरदान होतं अग्नीचं. होलिका पिटली पण प्रल्हादाला काही झालं नाही. पण सांगा आज आपल्याला असं काय बंधन आहे का हो? नामस्मरण करण्यासाठी काही बंधन आहे का? तरी आपण नामस्मरण करत नाही का? करता करत असतील तर भाग्यवान बरं का. असं काय बंधन आहे का आपल्याला? अहो त्या भगवंताने एवढं सुंदर मुख दिलंय. बघा ना, घरात जर आपण लाईट कनेक्शन घेतलं, बिल नाही भरल्यावर काय होतं? सदर कनेक्शन भगवंताने कधी महाराज आपलं कनेक्शन चेक केलं त्यांनी सांगा ना. कानाने काय येते आपण, डोळ्याने एवढं पाहतोय, कधी बल गेला काय तिने महाराज? हो महाराज, बल जातो का? किती पाहतोय महाराज, जन्मल्यापासून बरेच पाहतोय माणूस. किती 2 बल्ब बसल्यात, किती अनमोल किमतीचं दर्जा दिलंय. म्हणून त्याच्या बद्दल महाराज कधी हलगर्जीपणा करू नका. पण ही सात्विकता तयार झाल्याशिवाय भगवंताचं भजन आवडत नाही. आणि म्हणून मला ती सात्विकता येण्यासाठी सर्वांनी भगवंताचं हाताने टाळ्याने मुखाने भजन करूया. महाराज पण मुळात सात्विक संतती जन्माला यायला आई वडिलांची सुखपवित्र लागते. जसं सद्गुरू बाळूमामा जन्माला यायला अवतारला यायला बरं का, मामाचा अवतारकारी अवतार यायला सत्यवा माता म्हणजे सुंदरा माता आहे आणि मयप्पा पिता त्यांची सुपवित्र होती म्हणून मामाने अवतार घेतला पाहिजे. पण तसं आज शाहीनाथ खरंच त्यांच्या आई वडिलांना लाख लाख धन्यवाद देतो. हे तुम्हाला एवढी सद्बुद्धी आली. आज मामांच्या दरबारामध्ये आज असणारा ताईचा जन्मदिन अर्थात वाढदिवस साजरा करता तुम्ही. मामाला एकच विनंती करीन, मामा त्या बाळाच्या जीवनामध्ये उत्तर तुमची कृपा त्या जीवनामध्ये बाळाच्या घडावा, त्याच्यातून तुमची सेवा घडावी, आई वडिलांची सेवा घडावी अशी मामांच्या चरणी प्रार्थना करतो, विनंती करतो. विठाला त्याचा मी जास्त तुमचा वेळ घेणार नाही, कारण तुमच्या चेहऱ्यावरच काय नाही. कारण कीर्तन आपल्याला 6 ते किती करायचं होतं, 8. पण कीर्तन सुरू झालं कितला, 7ला. आता एका तासात मी तरी काय करणार, पण जास्त नाही, थोड्या वेळामध्ये आपल्याला. कारण पुढचंही नियोजन आहे, तुम्हाला आहे मला बी आहे बरं का. विठाला सात्विक संतती जन्माला येण्यासाठी माता पित्यांना सर्वांना एक विनंती आहे महाराज. जशी सत्यवा मातेने महाराज भगवंताची सेवा केली, हय सिद्धनाथ हे ग्रामदैवत महाराज सेवा केली बरं का. सेवेशिवाय नेवा नाही. मामा अवतारला म्हणजे महादेवाचा अवतार आहे महाराज. अवतार घेतला कोणाच्या येतही नाही महाराज.
केवळ हा दारवंत आहे म्हणून जर आपल्याला वाटत असेल आपल्या मुली आपल्या कुळी आपल्या फुटी सात्विक संतती जन्माला यावं असं त्या मातेला वाटतं त्या पितेला वाटतं मायबापांना त्यांनी लक्षात घ्या. त्यासाठी महाराज आपला थोडी कसरत करावं लागेल. माता माऊलींनो आज महाराज हे वैज्ञानिक युग आहे कॉम्प्युटर युग आहे आणि ह्याच्यामध्ये महाराज आपण नामस्मरणाला म्हणावं तेवढं महत्व देत नाही. नको ते श्रेय चालू असतं महाराज नको ते ऐकणं असतं नको ते पाहणं असतं त्यापेक्षा महाराज त्या भगवंताने आपल्याला ते दिलाय ना त्याचं थोडं थोडं नामस्मरण करा. स्वयंपाक करता करता नामस्मरण करा. भांडी घासता घासता महाराज भगवंताचं नामस्मरण करा. खालेलं अन्न महाराज ज्यांनी खाले त्याच्या सात्विकता आल्याशिवाय राहणार नाही महाराज. सात्विकता आल्याशिवाय राहणार नाही माय बापांनो. म्हणून नामस्मरण महाराज कविता कांडिता तुझं गायीन गा अनंता महाराज जनाबाईच्या गौरे विठ्ठल विठ्ठल म्हणल्यावर कीर्तना सुद्धा माणसं विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही तो इथलं नाही सांगत बरं का तिथं सगळे विठ्ठल विठ्ठल म्हणतात. आपली तोंड महाराज कीर्तना जर विठ्ठल विठ्ठल म्हणत असतील महाराज आमच्या संत जनाबाईने ओळखलं देवा अरे तूच करता आणि करीता. अरे आम्ही एक भावले आहोत आम्ही एकच महाराज तो सूत्र त्या भावल्यांना महाराज महाराज त्या भावलेला असताना बरे दिसतात पण त्याला काळी दुरी लावली असती आणि त्या नाचताना बऱ्या दिसतात नाचत नाही त्यांना नाचवणारा कुठं असतो पाठीमागा असतो महाराज. तसं हात दुरी वडील तसंच हात हलतो तशी मान हलती तसं हे सुद्धा हलतंय ना त्याच्या सत्तेवरती हलतंय. आपण एक भावले आहोत. हे जर संत जनाबाईने ओळखलं होतं आणि म्हणून दळताना काढताना सतत भगवंताचं नामचिंतन करावं महाराज सतत नामचिंतन करावं. गौऱ्या वेचताना सुद्धा सतत भगवंताचं नामचिंतन करावं. ही सात्विक संतती बरं का नाही बापांनो. ही कुठली संतती आहे सात्विक संतती आहे. एकदा काय झालं महाराज संत कबीर महाराजांनी संत जनाबाईचं चरित्र ऐकलं. अरे संत जनाबाई एवढ्या श्रेष्ठ आहेत भगवंताचे लाडके आहेत. संत कबीराने ऐकलं लक्ष देऊन ऐका. त्यावेळेस कबीर महाराज शोधत 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 महाराज संत जनाबाईला शोधत शोधत आले आणि आल्यानंतर त्यांनी पाहिलं की लहान मुली महाराज गौऱ्या वेचीत आहेत. त्यांनी गावात विचारलं संत जनाबाई कुठे गेल्या. ते म्हणजे जनाबाई जणी माहिती बाबा आम्हाला जनाबाई संत जनाबाई काय माहित नाही ती जणी आहे बाबा तिकडे गौऱ्या याचा गेली. कबीर महाराज तिकडे शोधत 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 गेले. आता बराच वेळ गेला बरं कबीर महाराजांचा बराच कालावधी गेला आणि तिकडे महाराज गौऱ्या याचा कार्यक्रम होता आणि कबीरांनी पाहिलं पण गौऱ्या व्यवसायाची दारादारी सुरू झाली. आता ती पुरुषी दारादारी काय वेगळी होती महाराज केसाला दारादारी मुली म्हणल्यावर केसाला दारादारी जाऊन त्यांची भांडणं तिकडे चालू आता भांडणं चालू. कबीरांनी लांबच विचारलं संत जनाबाई कोण आहे. ते म्हणजे तो ती जणी बाबा संत नाही तर पण ती जणी आहे केस वडावडी करते ना ती जणी आहे. कबीर महाराजांनी महाराज तोंड वळवलं. अरे म्हणजे एवढ्या लांबून एवढा वेळ खर्च करून मी संत जनाबाईच्या दर्शनाला आलो होतो पण माझी फसगत झाली असं संत कबीरला वाटलं. लक्ष देऊन ऐका. संत कबीराला वाटलं त्यावेळेस संत जनाबाई म्हणतात महाराज ओ कबीर महाराज आले तर आमचे भांडण मिटून तरी जावं ना. कबीराला धक्का बसला धक्का बसला माझं नाव हे कसं काय ओळखलं. अधिकार वेगळा दिसतो या जनाबाईचा का माझं नाव कसं ओळखलं. त्यावेळेस भांडण मिटवायला कबीर महाराज जवळ आले. त्यावेळेस दोघींनी सांगितलं कबीराने सांगितलं कशावर भांडणं आहेत. बघा हे दोघी आहेत ना ते म्हणतात माझ्या गौऱ्या आहेत. तू काय म्हणती. मी म्हणते हे माझ्या गौऱ्या आहेत कारण मी गोळा केलेत. तुझ्या गौऱ्या कशावरनं. अहो म्हणले माझा घराचा अर्थ होत तुझा तू आणि हे याला सण होत नाही कारण जीवाची महाराज जीवाला प्रगती सण होत नाही कुठली बरं का जीवाचा जीव पण आहे. तसं यांना माझ्या ढिगारा मोठा दिसला की म्हणतात गौऱ्या तुमची ही गौऱ्या माझ्या आहे. कबीर महाराज म्हणले आता ह्याचा निवडा कसा करायचा. हे भांडणं हिच्या गौऱ्या आहेत हिच्या गौऱ्या कशाने ओळखायची तर काय लिबर आहे का. कशाने ओळखणार. संत महाराज जनाबाई सांगतात म्हणजे सोपं जरी तुम्ही एवढे अभ्यासून एवढे संत तर तुम्हाला एवढं न्याय निवडा करता येत नाही का. म्हणजे मी सांगते तेवढं करा. त्या गौरी तुम्ही विठ्ठल नावाचा दोन्ही ना ही गौरी कोणाची माझी
आणि त्यात दोन्ही येत नाही गौरी कोणाची माझ्या मैत्रिणीची कबीर महाराज म्हणजे गौरीच्या काना गौरीतून आवाज आणि विठ्ठल नाम दोन्हीचा होऊ शकत नाही पण म्हणजे आता आलंय तर सांगितलंय ऐकायला काय मला सगळ्या गावऱ्या एकत्र केल्या आता एकत्र केल्या प्रत्येक गौरीचे उचायचे कानाला लावायचे 4-5 गावऱ्याचं पाहिजे तर उचलल्या बाबा या काही गौरीतनं नाव आलं नाही त्यांनी साईडला टाकले आता म्हणजे कशाचा विठ्ठल नावाचा दोन्ही येतोय महाराज त्यावेळेस पुढची गौरी उचलली आणि कबीर महाराजांनी चमत्कार कानाला गौरी लावली तेवढा विठ्ठल नावाचा ध्वनी ऐकला कबीराच्या डोळ्याला गळगळ 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 धार लागल्या महाराज जनाबाईची गौरी जी आहे ती उचलली की विठ्ठल नावाचा ध्वनी चालायचा महाराज दृष्टांत एवढा किती संत जनाबाईंनी महाराज भगवंताचं प्रेमाने नामस्मरण केलं असेल जर संत जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणतात महाराज एवढा अधिकार संत जनाबाईचा तयार झाला की भगवंत महाराज संत जनाबाईच्या नात्यावरती बसावा आणि दळण दळायला लागलं ओव्या म्हणताना माझ्या भगवान परमात्म्याने ईद सोडावी आणि संत जनाबाईला दळायला यावं एवढंच नाही संत जनाबाईला आंघोळ घालायला यावं संत जनाबाईची भणी करावी माझ्या धनीला नाही कोणी आणि नाव चक्रपाणी एवढा अधिकार संत जनाबाईचा झाला याला सात्विकता म्हणतात महाराज आणि अशा सात्विक संततीला काय आवडतं अभंगाचं तृतीय चरण जगद्गुरु तुकोबरा सांगतात महाराज गीता भागवत करती श्रवण अशी सात्विक संत जे आहे ना ते गीतेचं आणि भागवताचं श्रवण करतात कारण श्रवण भक्ती सर्वश्रेष्ठ भक्ती बरं का कारण नवीन भक्तीमध्ये सुरुवात जर कुठल्या भक्तीने असेल तर अविनाश महाराज आहे श्रवण भक्तीने सुरुवात आहे आणि सांगता का त्यांनी सांगता भक्ती नविदा भक्तीच्या करून नवरात्रा तुम्ही जी आदिमाय शक्तीला माळा घालता ना प्रत्येक नवरात्रामध्ये पहिली माळ दुसरी माळ कोणती माळ घ्या नविदा भक्तीच्या नवरात्रात बरं का आणि सुरुवात श्रवण भक्तीने आहे आणि शेवटी आत्मनिवेदन भक्ती बरं का नवी भक्ती कोणती आत्मनिवेदन भक्ती आणि आपल्याला तिथपर्यंत जायचे महाराज बरं का म्हणून श्रवण भक्तीचा अधिकार लय मोठा आहे म्हणून गीता भागवत करीती श्रवण कारण गीताच का गीता कसं जगावं आणि भागवत कसं मारावं आता जगावं लागेल ना मनुष्य पण कसं जगायचं हे शिकवतं त्याला गीता म्हणतात बरं का कसं जीवन जगायचं शिकवतं ते गीता आहे आणि कसं मरायचं विश्वासराव नांदे पाटील मध्ये महाराज ज्यावेळेस सांगत होते त्यावेळेस बोलले मला शेवट की महाराज मी गीतेचं वाचन करतो ज्ञानेश्वराचं वाचन करतो आणि आज या पदावरती आहे ना या गीतेमुळं आहे महाराज बरं का ताकद आहे गीता माय बाबांनो कारण गीतेची हमारा क्या नाता है गीता तो हमारी माता आहे महाराज हे म्हणून भगवंतानी स्वतः अर्जुनाला सांगितलेलं ज्ञान आहे गीता आहे बरं का गीतेमध्ये ज्ञान आहे ज्ञानाने उतार आहे महाराज कारण ज्ञान म्हणजे आत्मज्ञान पाहावे आपण अशी आपण या खरंच नाव ज्ञान असं गीतेचं जो श्रवण करतो भागवताचं श्रवण करतो माय बापांनो हे म्हणून अशी सात्विक संततीला आवडतं बरं का आता साईनाथ महाराज खरंच लाख धन्यवाद देईन कारण महाराज हे आवडते म्हणून ठेवलंय ना काय आवडण्याची तर तुम्हाला आवड म्हणून तुम्ही सवड झाली या बरं का जिथं आवड असते तिथं सवड होती
आणि जिथं आवड असेल तसं ना बघा, आवडीचं जर जवळचं लग्न असेल, मेवण्याचं लग्न असेल किती आवड, हा मेवण्याचं लग्न असते आणि लांबचं लग्न असते, लग्न होत गेलं कळत नाही महाराज, आवड सांगतो बरं का. तसं गीता भागवत ते आवडीने सर्व करतात आणि अखंड भगवान परमात्म्याचं चिंतन करतात मायबापांनो. हे त्याला सात्विक म्हणलंय. आणि म्हणून महाराज खऱ्या अर्थाने आपण या धर्म मंडपामध्ये आहे. पाहुण्याचं सांगितलं कसा आईसाहेबांची महाराज पालखी निघते ना, तशी 4-5 महिन्यानंतर भाऊ सांगणार थोड्या वेळाने, अरे हा मामांचा पालखी सोहळा काढायचा आहे महाराज. खरंच लाख लाख धन्यवाद गुरुभाऊ. कारण मागाशी माझी स्तुती म्हणून नाही बोलत, स्तुती नाही मला करायची महाराज, स्तुती नाही करायची. हा पण महाराज भक्ताची स्तुती करावी. कारण भाऊंना मी पहिल्यापासून पाहतोय. कारण कुस्तीला असताना महाराजांनी आता, कारण आमचे सुरत भाऊ सुद्धा सख्खे सुरत भाऊ मध्ये महाराज आणि भाऊ होते पण खरंच नाही बापांनो वेळ लागावं, पण कुणाचं लागावं. हा आज आपल्याला सुद्धा वेळ लागले, श्रीमंतीचं वेळ लागले, आपल्या प्रत्येकाला असं मोठं व्हावं. किती मोठं व्हायचं आपल्याला, किती मोठं व्हायचं, देवापेक्षा मोठं व्हायचं का, किती मोठं व्हायचं, आपल्या प्रत्येकाला वेळ लागले मोठं व्हायचं. हा आज श्रीमंतीचं वेळ सगळ्याला लागले, पण भगवत प्राप्तीचं भगवत भक्तीचं वेळ ज्याला लागतं ना, तो भाग्यवान असतो माय बापांनो. म्हणून त्याला वाटतं आज माझ्या मामांचा सुद्धा पालखी सोहळा निघावा. हा महाराज आवड तयार व्हावी, आणि त्याला अशी आवड तयार झाली ना, महाराष्ट्राची उत्तम कीर्ती माघराची बरं का, कोणाची कीर्ती माघरात नाही. आणि म्हणून असे जे सद्भक्त आहेत ते गीता भागवत सर्व करतात, अखंड भगवंताचं चिंतन करतात, सांगतात. मला खऱ्या अर्थाने असे जेव्हा घडावी आपल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची कन्या पुत्र होती जे सात्विक तयांचा हरेक वाटे देवा. गीता भागवत करती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कन्या पुत्र होती जे सात्विक तयांचा हरेक वाटे देवा. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा रे माझ्या दैवा पार हवे. कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरेक वाटे देवा. त्या जगद्गुरु तुकोबराच्या अभंगावरती, कारण आज मामांच्या दरबारामध्ये एकादशी निमित्त जन्मदिन आता वाढदिवस साजरा होतोय. चिरंजीव साईनाथ सुरेश मोहिते त्या परिवारात असणारा साईनाथचा आज असणारा वाढदिवस होतोय. त्या निमित्ताने महाराज हा 2 सेवेसाठी येतला बरं का, कारण त्याला अनुसरण आहे. आणि म्हणून जाता जाता एक मामांना विनंती करेन की सर्व मोहिते परिवार असतील, मोहिते वस्ती असेल, आसपासचे सर्व परिसर असेल, जसं आपले दिलीप भाऊ आहेत पत्रकार, त्याचे आई वडीलही उपस्थित आहेत, साईनाथ भाऊ सगळे तिकडे सुद्धा प्रसाद भाऊ असतील. आणि या कीर्तन रूपी सेवेला आमचे अविनाश महाराज जांभळकर, आता पुढे निवेदन आहे एकादशीचा पर्व काय आहे, हरिभक्त परायण आमचे राम महाराज काळे असतील, योगेश महाराज काळे असतील, मोर्दंडाचारी, अतिशय गोड मंडळी साहेबांनो भाऊंनी सुंदर साथ केली, त्यांनाही लाख लाख धन्यवाद. सर्व टाळकरी मंडळी, काही आमचे छोटे महाराज असतील, महाराज विनयकरी महाराज असतील, काही असं ऐकायला नादवले होते, पण त्यांना म्हणलं मामा